नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा जो राहुल आहे तो खरंच खूप निर्लज्ज आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण तो आता कलाच्या जीवावर उठणार आहे आणि तेही कलाने त्याचा फ्रॉड सर्वांच्या समोर आणणार आहे म्हणून. कला अचानक शोध घेत असते आणि कलाच्या हाती ती चिठ्ठी लागते. आता ती चिठ्ठी कोणती, तर माडेकरांच्या ऑफिसमध्ये राहुल आणि त्याचबरोबर गौरव आणि माडेकरने जे लिहून घेतलेलं असतं ती चिठ्ठी, ज्याच्यावरती गौरव आणि माडेकरने सह्या केलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की आपण तिघं मिळून हे काम करत आहोत. म्हणजे माडेकरांचा जो फ्रॉड आहे याच्यामध्ये राहुल सामील आहे ही गोष्ट कलाच्या समोर आलेली असते आणि कलाला मात्र खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की म्हणजे या सगळ्यामध्ये तो माडेकर एकटा नव्हता, म्हणजेच हिराचा जो व्यापारी होता, जो डीलर होता, तो एकटा नव्हता, तर त्याला साथ देणारे होते ते म्हणजे राहुल आणि गौरव. तर कला म्हणते की आता तुला सोडणार नाही. तेवढ्यात राहुल तिथे येतो आणि म्हणू लागतो की तू काय करणार आहेस, तू काहीच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव, कारण आता लवकरच आबा चांदेकर ज्वेलर्सची आणखी एक ब्रँच माझ्या नावावर करणार आहे, तेवढं लक्षात ठेव. अशा भाषेमध्ये राहुल कलाला बोलत असते. तेव्हा इकडे राहुल कलाला बोलत असतो तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी तुझा हा जो फ्रॉड आहे तो सर्वांच्या समोर आणणार आहे, त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि तुला जन्माची अद्दल घडवणार आहे, असं ठणकावून कलाने राहुलला सांगितलेलं असतं. आणि राहुल मात्र आता पेटून उठलेला असतो. राहुल म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. हे सगळं राहुलच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. राहुल मात्र वेढ्यासारखा बोलत असतो आणि तो कलाला अडचणीत आणण्यासाठी त्याला जे काय कांड करायचे आहेत तो सुरू करत असतो. कारण तो कलाला चॅलेंज करतो की तू माझं काहीच करू शकत नाही, कारण मी जे काही केलेलं आहे ते कोणाला कळणारच नाही तोपर्यंत चांदेकर ज्वेलर्सची दुसरी ब्रँच माझ्या नावावरती झालेली असेल, या भाषेमध्ये तो बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की मीही तुला सोडणार नाही, कारण कला ही कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि कला काही आता त्याला सोडणार नसते हे मात्र तेवढंच नक्की असतं. त्याचबरोबर कलाने आता चॅलेंज केलेलं असतं आणि येत्या 8 दिवसांमध्ये तुझा जो फ्रॉड आहे तो सगळ्यांच्या समोर आणणार आहे. म्हणजे कंपनीतला फ्रॉड तर कलाने त्याचा पकडलेला होता आणि त्यानंतर आता ह्या गोष्टी म्हणजे राहुल अजून काय काय केलेलं आहे हे राहुल स्वतःच्याच तोंडाने कलाला सांगत आहे आणि कला पण आता काही सुट्टी देत नसते. त्याचबरोबर कला ही राहुलला म्हणत असते की बघ तुझी कशी वाट लावते ते, आणि राहुल पण कलाकडे रागाने पाहत असतो, कारण राहुल ही तेच म्हणत असतो की मीही तुझी कशी वाट लावतोय ते बघ. कारण काहीही झालं तरीही राहुलने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही आणि या कलाला जन्माची अद्दल घडवायची, असं राहुलने ठरवलेलं असतं. मग राहुल इकडे रोहिणीकडे येतो आणि मॉम तुला माहिती आहे का काय झालंय. तेव्हा ती म्हणते काय झालंय. तेव्हा तो म्हणतो की मी आणि गौरवने जे केलेलं होतं ते लेटर जे आहे ते कलाच्या हाती लागलेलं आहे आणि ती कला आहे ती मला धमकी देत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रोहिणी म्हणते काय सांगतोस तू हे सगळं. तेव्हा तो सांगू लागतो की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे, हे सगळं अशा पद्धतीनं झालेलं आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत रूम मध्ये असतात. कला मात्र विचार करत असते की चांदेकरच्या समोर हा जो सगळा फ्रॉड आहे मी तो कशा पद्धतीने आणणार आहे, त्यासाठी नक्की मला काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार कला करत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत जो आहे तो मात्र वेगळ्याच दुनियेत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. आणि कला जी आहे ती विचार करू लागलेली असते. कलाला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अद्वैत मात्र शांत बसत नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, मला काहीही करून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. आणि कला आणि अद्वैत दोघंही आता एकमेकांशी भांडू लागतात. एकमेकांना अक्षरशः उशा फेकून मारणं वगैरे हे अगदी लहान मुलांसारखे चाळे सुरू झालेले असतात. आणि मग कला पण अद्वैतला काही संशय यायला नको आहे म्हणून शांतपणे सर्व गोष्टी
गोष्टी अद्वैत बरोबर ती तिथं मजा मस्ती करत असते, त्याच्याबरोबर खेळत असते आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत ती मस्करीही करत असते. परंतु इकडे अद्वैत जो आहे तो त्याच्याच तंद्रीमध्ये असतो आणि मग अद्वैत पुन्हा आता उठतो, कारण कलाने हे सगळं केलेलं असतं. त्यामुळं कलाचा त्याला राग आलेला असतो, म्हणून तो फुगून बसलेला असतो. आणि आता कलाने जेव्हा सांगितलेलं असतं, कला आता त्याच्याशी व्यवस्थित बोलायला लागलेली असते, तेव्हा अद्वैतही उठतो आणि कलासोबत त्याचीही मस्करी मजा सुरू होते. परंतु इकडे अद्वैत जो आहे तो मात्र आता त्या दोघांच्या त्या सगळ्या मस्करीमध्ये मज्जा झालेली असते. ती म्हणजे ती जी उशी असते ती पूर्ण फाटलेली असते आणि त्याच्यातला कापूस सगळीकडे पसरलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा झालेलं असतं तेव्हा कला जी आहे ती घसरते आणि ती अद्वैतच्या मिठीत येते. इकडे सोहम आणि अनामिका यांचे नखरे तर सुरूच असतात, परंतु इकडे अद्वैत आणि कला हे दोघंही खूपच मजेत असतात. छान असं त्यांचं सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाकडे एकटक पाहत राहतो. आता अद्वैत जवळजवळ कलाच्या प्रेमात पडलेला असतो, त्याला जाणवत असतं, पण तो काही अजून ह्या गोष्टी बोलून दाखवत नसतो. आणि कलाही अद्वैतकडे पाहत राहते. कला तर आधीच त्याच्या प्रेमात पडली, ही गोष्ट तर कलाला चांगलीच माहिती आहे. परंतु जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात. तर अद्वैत आणि कला एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात. पण पुन्हा कलाच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी गंडतंय, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला मात्र पुन्हा शांत होते. कला विचार करू लागते की नाही, मला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे. जे काही घडत आहे ते वाटतं तेवढं सोपं नाही, हे कलाच्या डोक्यात असतं. इकडे रोहिणी मात्र राहुलला म्हणत असते की तुला कळतंय का, काय होऊन बसलंय आणि तू वरून काय बोललाय. मी कसं तरी आबांशी आता सगळंच फिडिंग लावलेली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि हा सगळा गोंधळ तू काय घालून ठेवलाय, आता काय करायचं आहे. तेव्हा राहुल म्हणतो काळजी करू नको, ती काहीही करू शकणार नाही. आता आपण तिला ना चांगलं किडनॅप करायचं किंवा गुंडां करून हल्ला करायचा की ती पुन्हा हालूच शकणार नाही, उठूच शकणार नाही. अशा पद्धतीने त्याचं बोलणं चाललेलं असतं आणि दोघंही खुश होतात. मग इकडे सध्या या रोहिणीला राहुलचे प्लॅन मात्र खूप आवडत असतात. ती मात्र राहुलवरती जाम फिदा होत असते. ती म्हणत असते की हो खरंच ही गोष्ट मात्र खूप भारी आहे आणि मला ना खरंच खूप बरं वाटत आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता कला जी आहे ती वेगळ्याच टेन्शनमध्ये असते, कारण काजू जी आहे ती आता शांत शांत राहायला लागलेली आहे, कारण तिची चूक नव्हती तरीही तिला या सगळ्यांचं बोलणं ऐकावं लागलेलं होतं आणि त्यामुळंच काजूने खूप टेन्शन घेतलेलं असतं. आणि त्याचबरोबर काजू जी आहे ती विचार करत असते आणि कोणाशी घरात बोलत नसते. म्हणूनच आता फोन आलेला असतो, तो म्हणजे इकडे कलाला, आणि कलाला सांगितलेलं असतं की अशा पद्धतीने सगळा गोंधळ झालेला आहे. आणि तेव्हा मात्र आता कला जी आहे ती विचार करायला लागते की हे सगळं अचानक काय झालेलं आहे. आणि मग इकडे कला आता दुसऱ्या दिवशी संगीताकडे येते आणि मग काजलची भेट घेते. जेव्हा ती काजलची भेट घेते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र कला आता संगीताला येऊन भेटते आणि तिच्याशी बोलू लागते. तिने घरी सांगितलेलं असतं अद्वैतला, मी आईकडे चाललेले आहे आणि आता संध्याकाळी मी येईल, कारण काजलची जी कंडिशन आहे ती तेवढी व्यवस्थित नाही, म्हणूनच ती आलेली आहे. या सगळ्या गोष्टी तिने सांगितलेल्या असतात. तेव्हा मात्र आता अद्वैतने पण हो म्हणालेलं असतो. आबांनाही घरात सांगून ती निघालेली असते. आणि त्यासोबतच जेव्हा हे सगळं झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आबा विचार करत असतात की नक्की काय झालेलं असेल, कला अचानक अशी का गेलेली असेल. ह्या सगळ्या गोष्टी आबांच्याही लक्षात आलेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे अद्वैतही विचार करत असतो की काजल ठीक तर असेल ना. मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी आज ऑफिस करतो आणि त्यानंतर मीही त्यांना भेटायला जातो. हा विचार अद्वैतने केलेला असतो. त्यासोबतच अद्वैत आणि कला यांचं फोनवरती बोलणं होतं. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. आणि मग आता राहुल आणि रोहिणी यांना फक्त एवढंच माहिती असतं की कला माहेरी गेलेली आहे आणि जर का कला माहेरी गेलेली असेल तर कलाला आपण आज संपवायचंच आहे. जोपर्यंत कलाला संपवत नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही, हे त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग लगेचच आता इकडे हा जो राहुल आहे तो गुंडांना फोन करतो. आबांना मात्र वेगळंच असं
अस्वस्थ वाटत असतं की हे सगळं काय होतंय, कशा पद्धतीने असं होतंय. ह्या गोष्टी आबांच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. आबा मात्र म्हणत असतात की नाही, काहीतरी वेगळं जाणवतंय. हे सगळं आबा विचार करू लागलेले असतात. त्याचबरोबर इकडे रोहिणी आणि राहुलचा प्लॅन ठरलेला असतो की कलावरती आता हल्ला करायचा, गुंड पाठवायचे आणि कलाला संपून टाकायचं, हे त्यांचं ठरलेलं असतं. इकडे आबा विचार करत असतात की हे सगळं काय झालंय, म्हणजे मला एवढं अस्वस्थ का होतंय, या सगळ्या मागं काय कारण असेल, हा विचार आबांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी आहे, तिने गुंडांना आता फोन करायला सांगितलेला असतो. राहुलने त्या गुंडांना फोन केलेला असतो, लोकेशन दिलेलं असतं. आणि कारण हे लोकेशन पण तो कशा पद्धतीने देऊ शकलेला असतो, तर हे लोकेशन जे आहे ते अद्वैतचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं आणि कला निघणार असते आणि अद्वैतला अडकून ठेवायचं आणि मग कला घरातून निघाली पाहिजे तिकडून आणि मग कलावरती रस्त्यात तिथे हल्ला करायचा, हे त्यांचं ठरलेलं असतं. मग ते अद्वैतला तिथे अडकून ठेवतात आणि अद्वैत आता मध्येच अडकलेला असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळं घडत असतं. रोहिणी मात्र आता हा सगळा प्लॅन करते आणि राहुल आणि रोहिणी दोघं मिळून आता खुश झालेले असतात. अद्वैतला घरी मुद्दाम थांबवलेलं असतं. अद्वैतच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात की अचानक काय झालं, अचानक अशी वेळ कोणती आलेली आहे, म्हणून हे सगळं घडत आहे, हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आबा जे आहेत, आबा विचार करत असतात. आबा म्हणत असतात की नाही, मला ना काहीही करून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने कराव्या लागणार आहेत, कारण या सगळ्याचा त्रास माझ्या नातवांना होता कामा नये, त्यांच्या संसारामध्ये या कोणत्याही गोष्टींचा त्रास होता कामा नये, हा विचार आबांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर आबा या सर्व गोष्टींचा विचार करत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला जी आहे ती आता घरातून निघत असते. अद्वैतला तिने फोनवरती कळवलेलं असतं की मी निघत आहे म्हणून, परंतु अद्वैत मात्र कलाला म्हणतो की थांब मी येतोय. पण कला म्हणते की अरे चांदेकर, तू कामात अडकलाय ना, ठीक आहे. आणि मग दोघंही आता निघालेले असतात आणि त्याच वेळी अद्वैत कलाला सांगतो की ठीक आहे, तू पुढेपर्यंत ये रिक्षाने, मी आहे. पण कला घरातून बाहेर पडते. अद्वैतला अजून एक काम असतं, ते संपून मग तो निघणार असतो. रिक्षाने यायला सांगितलेलं असतं पण कलाला काही रिक्षा भेटत नाही, म्हणून कला तशीच निघालेली असते. कला निघालेली तर आहे, पण अचानक आता कलाला पुढे काही रिक्षा भेटत नाही. कला म्हणू लागते की असं काय झालंय, अचानक का मला रिक्षा भेटत नाहीये. आणि मग कला चालत निघालेली असते. काजल मात्र इकडे या सगळ्या घडलेल्या गोष्टीमुळे खूप डिस्टर्ब झालेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की मी काहीच नाही केलेलं, याच्यामध्ये माझी काहीच चूक नाहीये, मग हे सगळं का असं होतंय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता गुंडांनी काम फत्ते केलेलं आहे म्हणून एन्जॉय करत असतात, ते म्हणजे रोहिणी आणि राहुल. त्या दोघांना खूप आनंद झालेला असतो आणि दोघंही खूप खुशही झालेले असतात. मग दोघांनीही अगदी दारूची बॉटल खोललेली असते आणि दारू पिण्यामध्ये ते दंग झालेले असतात. गुंडांना त्यांनी सांगितलेलं असतं आणि वाट बघत असतात की आता आपल्याला फोन येणार आहे, सेलिब्रेशन करायचं आहे. इकडे रोहिणी म्हणते मला रडायची प्रॅक्टिसही केली पाहिजे, असं सगळं त्यांचं चाललेलं असतं. परंतु इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, कला निघालेली असते आणि रस्त्यात गुंडांनी तिला त्या अंधारात पकडलेलं असतं आणि गुंड तिला किडनॅप करून घेऊन चाललेले असतात. अद्वैत मात्र अजूनपर्यंत तिथे पोहोचलेला नसतो. कला मात्र म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे हे माझ्या बाबतीत का असं होतंय, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला चांदेकर लवकर ये, चांदेकर लवकर ये असं म्हणत जीवाच्या आकांताने ओरडत असते. परंतु अद्वैत अजून तिथे पोहोचलेला नसतो. बिचारी कला लवकर निघालेली असते, का तर घरी लवकर यायचं आहे एवढाच विचार तिच्या डोक्यात असतो आणि म्हणूनच तिने निघालेली असते. आणि ती गुंड जी आहे ती कलाला मारत असतात, त्याचबरोबर तिला मारहाण करत असतात, तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतात, तिच्याशी घाणेरडं असं वर्तन करत असतात. आणि नेमका त्याच वेळेस तिथे अद्वैत पोचतो. त्या गुंडांनी कलाला पकडलेलं असतं आणि ते तिला घेऊन चाललेले असतात. एक गुंड तिच्या पोटामध्ये चाकू खुपसायला आलेला असतो आणि नेमका त्याच वेळेस अद्वैत तिथं पोहोचतो आणि कलाला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतो. कला मात्र खूप घाबरलेली असते. कला म्हणत असते की मला कळत नाहीये की मी काय कोणाचं बिघडवलंय. त्या दिवशीही घरी असं झालेलं आहे, रूम मध्ये आग लागली आणि ती आग होती ती अचानक लागलेली नव्हती, त्याच्या मागं काहीतरी कारण होतं. आणि आज पुन्हा मी
घरातून निघाले ही गोष्ट कोणाला माहिती होती. पण आता हे विचार करत असते तेव्हा अद्वैतवर ते गुंड हल्ला करू लागलेले असतात. कलाला प्रश्न पडतो, आता मी काय करू? अद्वैतला तर वाचवलं पाहिजे, कारण अद्वैत एकटा लढत असतो त्या गुंडांबरोबर. तेव्हा मात्र कला जी आहे ती मात्र घाबरलेली असते. कला म्हणत असते की नाही, आता शांत राहणार नाही, एवढं मात्र कलाने ठरवलेलं असतं. आणि तिथं असलेलं दांडकं उचलते आणि त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करते. कारण कला जी आहे ती सुरुवातीला खूप घाबरलेली होती. तिला कळत नव्हतं की मी यांच्याशी सामना कसा करू. पण अद्वैत आल्यानंतर तिची ताकद वाढलेली असते. खरं तर अद्वैतने कसलाही विचार न करता आज कलाचं रक्षण केलेलं असतं, कलाला वाचवलेलं असतं. आणि त्याचबरोबर कलाच्या बाबतीत काहीतरी अघटित घडणार होतं तेव्हा कलाला त्याने वाचवलेलं आहे. परंतु इकडे त्या गुंडांची धुलाई अद्वैत करत असतो. खरं तर अद्वैतलाही खूप काळजी वाटत असते. हे सगळं जे घडत असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. पण अद्वैत वेळेवर पोहोचलेला असतो म्हणूनच तर कलाचा जीव वाचलेला असतो. एवढा घाणेरडा डाव या राहुलने आणि रोहिणीने केलेला असतो. जराही विचार केलेला नसतो की कला ही चांदेकरांची सून आहे. तिच्या बाबतीत आपण काय विचार करतोय? प्रॉपर्टीसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो ही गोष्ट मात्र आता समोर आलेली असते. आणि इकडे कला मात्र म्हणत असते की नाही चांदेकर, जे काय घडलेलं आहे ते खूप भयानक आहे. आणि अद्वैतला पहिल्यांदा कलावरील प्रेमाची जाणीव झालेली असते. ते गुंड कलाशी ज्या पद्धतीने वागत असतात तेव्हा मात्र अद्वैत तिथं ओरडलेला असतो की सोड माझ्या बायकोला, काहीही झालं तरी माझ्या बायकोला सोड. हा जो अद्वैत ओरडून बोललेला असतो तो आवाज जेव्हा कला ऐकते तेव्हा मात्र कलालाही खूपच भारी वाटत असतं. फायनली अद्वैतने तिला बायको म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यांच्या दोघांमधलं जे नातं आहे त्याचा स्वीकार अद्वैतने केलेला आहे. या गोष्टीची जाणीव कलाला झालेली असते. तेव्हा मात्र कला जी आहे ती थोडीशी शांत होते. आणि त्या गुंडांना तिनं असलं मारलेलं असतं. इकडे अद्वैत आणि ते दोघजण मिळून त्या गुंडांची धुलाई करत असतात. आणि त्याच वेळी इकडे संगीता मात्र विचार करत बसलेली असते की कला कुठे गेली, कला अजून पोहोचली का नाहीये, कलाच्या बाबतीत नक्की काय झालं असेल, कला ठीक तर असेल ना, असे प्रश्न संगीताला पडलेले असतात. कारण जावई बापू तिला म्हणत होते तू घरी थांब, मी येतोय घरापर्यंत. पण हीच पोरगी ऐकली नाहीये. ही म्हणाली की मी जाते, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे आता जे कारस्थान रोहिणी आणि राहुलने केलेलं असतं त्या गुंडांची चांगली धुलाई झालेली असते. आणि ते जे गुंड असतात ते गुंड आता पोहोचलेले असतात. ते गुंड जे असतात त्या गुंडांची धुलाई झालेली असते. आणि ते गुंड असतात ते आता राहुल त्यांच्याकडे जातो. आणि त्या गुंडांनी जेव्हा राहुलला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र राहुलची वाट लागलेली असते. कारण आता कळलेलं असतं ते म्हणजेच की राहुल हा जो आहे यामध्ये कुठेतरी कारस्थानी आहे. ही गोष्ट कलाने आता समोर आणलेली असते. आणि त्या गुंडांच्या बोलण्यातनं पण इकडे राहुलचं नाव समोर आलेलं असतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आता कला इकडे सगळ्यांच्या समोर राहुलला कसं एक्सपोज करणार? कारण त्या क्षणी अद्वैतनं त्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यातही दिलेलं आहे. तेवढ्यात हुशारीने कलाने एक काम केलेलं असतं की पोलीस स्टेशनला कॉल केलेला असतो आणि पोलीस तिथे येऊन त्या गुंडांना घेऊन गेलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.